ही गोष्ट हळूहळू व्यसनामध्ये कशी रूपांतरित होते हे आम्हाला समजतही नाही. सुरुवातीच्या काळामध्ये मजेसाठी, आनंदासाठी, उत्साह वाढवण्यासाठी आम्ही पॉर्न बघतो. आमच्या शरीरामध्ये डोपॅमिनचे पर्सेंटेज वाढते, त्यामुळे आम्हाला चांगलं फील होते, एक गुड फिलिंग येते. पण हे आनंदाचे रसायन हळूहळू सवयीमध्ये कसे रूपांतरित होते हे आम्हाला समजतही नाही. पॉर्नमुळे काय होते ना, रिअल लाईफ मध्ये जेव्हा आम्ही रिअल लाईफ मध्ये असतो, पार्टनर सोबत असतो, तेव्हा आमची उत्तेजना कमी झालेली असते. प्रीमॅच्युअर इजॅक्युएशन, इरेक्टाईल डिस्फंक्शन यांसारख्या सेक्शुअल प्रॉब्लेम आम्हाला फेस करण्याचं काम पडू शकते. पॉर्नमुळं आमच्या अवास्तव अपेक्षा वाढतात, आम्हाला त्यासारखंच करावं असं वाटते. आणि याचा सगळ्यात मोठा जो परिणाम होतो ना, तो आमच्या मानसिक आरोग्यावर होते. आम्हाला स्वतःबद्दल गिल्ट फील वाटते, आत्मविश्वास कमी होतो, डिप्रेशन वाटते. आणि या सगळ्या गोष्टींमधून जर आम्हाला बाहेर जायचं आहे तर आम्हाला मोबाईलचं टायमिंग कमी करावं लागेल, पॉर्न हळूहळू बघणं कमी करावं लागेल, योगा, प्राणायाम, मेडिटेशन, ज्या आमच्या हॉबीज आहेत मोबाईलच्या जागी त्या हॉबीज आम्हाला कराव्या लागेल. आणि पॉर्न ही काही रिअल लाईफ नाही. रिअल लाईफ काय आहे तर आम्ही एकत्र राहणे, आम्ही आमच्या पार्टनर सोबत एकत्र राहणे, एकमेकांमधील जिव्हाळा वाढवणे, ही रिअल लाईफ आहे. तुम्हाला पॉर्न ऍडिक्शन असेल तर आमच्या काउन्सिलिंगने, मेडिसिनने 100% तुम्ही बरे होऊ शकता.